हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज अंकिता. आणि आजचा एपिसोड जो आहे तो वेडिंग सिरीजवर नाही आहे, तरी पण मराठीत आहे. कारण जसं मी सांगितलं, लग्न झालं मागच्या वर्षी म्हणून मी वेडिंग सिरीज सुरू केली. सो त्यातला मकर संक्रांत हा सण राहिला होता, कारण माझं लग्न मार्चमध्ये होतं. तर यावर्षीचा मकर संक्रांती हा माझा पहिला मकर संक्रांती होता. सो त्यावेळेस तिळव्याचा प्रोग्राम असतो पहिल्या मकर संक्रांतीचा. सो तो होता. म्हणजे तो झाला आहे. त्याच्यासाठीच मी मेहंदी काढली होती. सो तो झाला आहे आणि त्याचं मी त्या लूकचं काय म्हणतात, त्या लूकला मी इथे सांगेन की मी काय विचार करून तो लूक बनवला, कसा बनवला. बेसिकली पहिले मी विचार केला होता की फक्त रील टाकेन आणि आमच्या कपल चॅनलवर तिळवाचा व्लॉग येईन. सो तो पण तुम्ही बघाल नक्की. मला वाटते हा व्हिडिओ आधी येईन आणि मग तो व्लॉग येईन. पण मी याच्यासाठी बसून हा व्हिडिओ करते कारण की मला जसं पाहिजे होता लूक त्याच्यापेक्षा खूप सुंदर झाला होता. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा, आणि जसं मी विचार केला होता तशा सगळ्या गोष्टी झाल्या. सो त्यामुळे मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ बनवायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑफलाईन घेतलेल्या आहेत मी, पण तरी मी तुम्हाला सांगेन की काय रेफरन्स घेऊन मी कसं कसं बनवलं. सो नॉट नेसेसरी की तिळवायलाच, पण तुम्हाला अजून कधीतरी म्हणजे कुठल्याही लुकसाठी हे रेफरन्सेस घेऊन या गोष्टी वापरता येईल अशा त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी विचार केला की मी हा व्हिडिओ बनवते, आणि मराठीत ऑफकोर्स, कारण तिळवा आहे. सो टाईम वेस्ट न करता लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ओके. सो हा व्हिडिओ जेव्हा मी बनवायचं ठरवलं तेव्हा ना मला हा व्हिडिओ मेहंदी माझ्या हाताची जायच्या आधी करायचा होता. कारण मला खूप ही मेहंदी आवडली आहे आणि मला माहीत नाही तुम्हाला दिसत असेल की नाही, पण आता त्याची सालं निघायला लागली आहे आणि ती खूप डार्क मेहंदी होती. पण मला त्याच्या आधी करायचं होतं, कारण जस्ट मला माझी मेहंदी फ्लॉन्ट करायची होती, ऑनेस्टली स्पीकिंग. आणि एक फोटो काढून बसते मी, म्हणजे मी काही स्किप करणार नाही नेहमीच्या व्हिडिओसारखं. सो बिफोर स्टार्टिंग जर तुम्हाला माझा डोळा लाल दिसत असेल, आय डोंट नो, पण तो झाला आहे थोडासा लाल, कारण की मला कशाची तरी ॲलर्जी झाली आहे. कशाची ते मला कळत नाही आहे. पण मी थांबली. काल पण लाल होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही केला, पण आता माझी मेहंदी निघत चालली आहे म्हणून मी आज व्हिडिओला बसली आहे. सो येस, प्लीज इग्नोर दॅट आणि आपण स्टार्ट करूया. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पहिले साडीबद्दल मी सांगते. सो माझी साडी जी होती ती सगळ्या गोष्टींचे फोटोज तुम्ही बघू शकाल. सो माझी साडी जी होती ती मी नव्हती घेतली, ती माझ्या सासूबाईंनी घेतली अमरावतीवरून, जे माझं होमटाऊन आहे तिथून. एक्झिबिशनमधून त्यांनी ती साडी घेतली. ॲक्च्युली म्हणजे मी घेणार होते, पण मग त्यांना आवडली, त्याच्यामुळे मग त्यांनी मला दाखवलं व्हिडिओ कॉलवर वगैरे, आणि मग त्यांनी विचारलं की घेऊया का. तर व्हिडिओ कॉलवर आम्हाला एवढं कळलं नव्हतं त्या साडीचं, पण मला माहिती आहे की त्यांची चॉईस खूप चांगली आहे या बाबतीत. तर मी त्यांना सांगितलं की घ्या. कारण कधी कधी नाही व्हिडिओ कॉलवर गोष्टी लक्षात येत, कधी कधी काय नाहीच येत लक्षात, साडीचा वगैरे स्पेशली. सो मग ती साडी घेतली. तर ती साडी मला वाटते 5-5.5 हजाराची काहीतरी होती एक्झिबिशनमधून. अमरावतीत जे लागतात एक्झिबिशन ऑफलाईन ते. सो तसंही, आणि यावर्षी मी बघितलं, माझी साडी तर खूप आधी घेतली. मला वाटते माझी साडी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतली. पण माझ्या तिळव्याच्या आधी खूप लोकांचे तिळवे झाले, त्याच्यात मी बघितलं यावर्षी मला वाटते ती चेक्सवाली साडी जी आहे ती ट्रेंडिंग होती. खूप लोकांची मी बघितली. फक्त माझ्या साडीत असं युनिक होतं की माझ्या साडीचे काठं वेगळे होते, थोडेसे मोठे होते. मी खूप छोटेवाले काठं बघितले, आणि माझं ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट होतं. त्यानंतर माझी साडी प्लेन नव्हती, त्याच्यावर फुलं होते, पिंक कॉम्बिनेशनचे फुलं होते त्याच्यावर पूर्ण साडीभर, तर ते खूप सुंदर दिसत होतं. आणि ऑफकोर्स ते ब्लाऊज पीसवर पण होतं. आता म्हणजे साडीचा झाला तर मी ब्लाऊजवर वळते, की जे मी शिवून घेतलं होतं. तर शिवायचं मला बेसिक शिवायचं होतं, कारण की ते ब्लाऊज खूप सुंदर आहे. सो आमचं असं होतं की काळा ब्लाऊज आहे तर ते कुठल्याही साडीवर मला जाईल, त्याच्यामुळे त्याच्यावर जे फ्लावर्स आले होते ब्लाऊजच्या काठांवर, ते मी नाही लावले ब्लाऊजला. विदाऊट काठ मी ते शिवून घेतलं. आणि त्याच्यासाठी बेसिक मी फ्रंट आणि बॅकचं हे रेफरन्सेस दिले होते टेलरला, तर त्यांनी मला शिवून दिलं. आणि या ज्या ताई आहे त्यांच्याकडे मी लग्नाचे पण भरपूर सगळे ब्लाऊज शिवले. सो आय कॅन ट्रस्ट ऑन हर. सो त्यांनी मी जसं फोटो दिला तसं ते शिवून देतात, आणि ते ऑफकोर्स फिटिंग वगैरे छान बसली होती, त्याच्यामुळे ते अजून सुंदर दिसत होतं. मी 3/4च ब्लाऊज शिवलं, कारण की फुल स्लीव्ह शिवायचं नव्हतं मला काढायचं, आणि हाफ मी शिवत नाही मला, आणि एवढ्या पण मला आवडत नाही. सो त्याच्यामुळे, आणि गळा मी थोडासा ब्रॉड प्रिफर करते ब्लाउजेसमध्ये, कारण की त्याने थोडासा स्लिमिंग इफेक्ट येतो. हे झालं साडीचं आणि ब्लाऊजचं. त्याच्यानंतर ज्वेलरीकडे वळूया, जी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. सो ज्वेलरीसाठी आमच्या लोकल मार्केटमध्ये मी खूप फिरली, पण तिथे मला अजिबात काहीच आवडत नव्हतं, कारण होती ज्वेलरी पण ते फ्लावर्सवाले वगैरे होते, आणि मला ते नव्हतं पाहिजे. संक्रांतीला म्हणजे तिळव्याला हलव्याचा दागिन्यांचा मान असतो, कंपल्सरी नाही मला वाटते, नाही घालत खूप लोक, पण मला घालायचंच होतं. त्याच्यामुळे मी ते हलव्याचे दागिने शोधत होते, पण मग त्याच्यात ते फ्लावर्स वगैरे होते, ते मला नव्हतं पाहिजे. मला एक नंबर मिळाला जे कस्टमाइज करून देतात,
सो त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी स्वतःच्या मला काही डिझाईन्स पाठवल्या आणि काही मी रेफरन्स पिक्चर्स दिले आणि त्या सगळ्या पिक्चर्सचं कॉम्बिनेशन करून आम्ही ही सगळी ज्वेलरी बनवली. सो ज्वेलरीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं एक मोठं गळ्यातलं, एक छोटं मंगळसूत्र आणि कानातले झुमकेवालेच आणि त्याला वेल. कारण की मला वेल खूप आवडतात आणि ते खूप सुंदर दिसतात कुठल्याही ट्रेडिशनल याच्यावर. आणि मी एनिवेज केस मोकळे सोडणार होती हेअरस्टाईलमध्ये, हे माझं ठरलं होतं, त्याच्यामुळे वेल. त्यानंतर मी त्यांना सांगितले की नथ आणि बांगड्या, त्या बांगड्यांना 3 झुमके असतील, पण ते काहीतरी म्हणजे कम्युनिकेशन झालं. सो त्यांनी एकच लावला, पण तोही सुंदर दिसत होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त नथ सांगितली होती, त्यांनी मला 2 नथ दिल्या. एकच चिमट्यावाली होती आणि दुसरी जी म्हणजे घालायची होती. सो मी चिमट्यावाली वेअर केली. हे माझ्या ज्वेलरीबद्दल झालं. याच्यासोबतच मी त्यांना अनिकेतसाठी, माझ्या नवऱ्यासाठी एक माळ सांगितली होती मोठी. त्याच्यानंतर एक ब्रेसलेट सांगितलं होतं आणि एक ब्रॉच सांगितला होता, जो त्याच्या कुर्त्यावर आम्ही लावला होता. सो ते त्याचं पण बेसिक होतं, पण छान दिसत होतं. मी त्याचा पण फोटो टाकेन. नाव मेन लुकवर जायच्या आधी मला वाटते आपण मेहंदीबद्दल बोलून घेऊया. याच्याबद्दल एवढं स्टार्टिंगला मी बोलली आहे. सो माझं असं होतं, थोडीशी स्टोरी सांगते मी. मला अशा टाईपची मेहंदी माझ्या लग्नापासून काढायची होती, एंगेजमेंटपासून. सो लग्नात ऑफकोर्स मी काढणार नव्हती, कारण फॅन ऑफ बिग फुल मेहंदीज. सो मला तीच काढायची होती लग्नात. मी एंगेजमेंटला मी विचार केला होता, पण अगेन एंगेजमेंटला पण हाताचेच फोटो खूप सुंदर येतात आणि त्याच्यानंतर माझा लुक पण कुठलाच असा थोडासा पण वेस्टर्न नव्हता. ही जी माझी साडी आहे ती इंडो वेस्टर्न टाईपमध्ये आहे, फुल ट्रेडिशनल नाही, कारण काठापदराची, आणि फुल वेस्टर्न पण नाही. सो त्याच्यामुळे मग मी ठरवलं की हा माझ्याकडे चांगला चान्स आहे की ज्याला मी अशी मेहंदी काढू शकते. आणि मी करायच्या आधी म्हणजे एकदम डिसिजन घ्यायच्या आधी मला असं होतं की चुकू शकते, तर मग मी माझ्या सिस्टर इन लॉला विचारते. म्हणजे एंगेजमेंटपासूनच आमचं ते सुरू आहे. सो तिने पण मला म्हणजे म्हटलं की आमचं एक विजन होतं की असं असं लुक करायचं आहे, तर ते चांगलं दिसेल. त्याच्यामुळे मग आम्ही ही मेहंदी चूज केली. त्याच्यात मी म्हणजे रेफरन्ससाठी पिक्चर्स होते माझ्याकडे, त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही ठरवलं की लोटसच करूया आपण, पूर्ण हाताला समोरून मागून. आणि मी पायाला पण मेहंदी काढली. त्याची गरज नसते, म्हणजे कुठे दिसत पण नाही, कारण साडी वेअर करतो आपण आणि फोटो व्हिडिओज पण निघत नाही एवढे पायाचे, पण मला हौस होती म्हणून मी काढली. सो ती पण मला खूप आवडली आहे. म्हणजे माझी मेहंदी मला खूप आवडली आहे, बस कितीदा सांगू शकते. मागून जी मेहंदी आहे ती जर तुम्ही फोटोत बघत असाल तर त्याच्यातून खूप छोटे छोटे लोटस होते, पण आम्ही जरा मोठे मोठे घेतले आहे. त्याचं रिझन हे होतं की आम्हाला वाटलं की जर जास्त रंग भरला आणि लोटस कमी केला तर ते रंगल्यावर कदाचित चांगलं दिसणार नाही. ती जी फोटोतली मेहंदी आहे ती पण आम्ही बघितली, ती म्हणजे रंगायच्या आधीची मेहंदी लावलेली असतानाचा तो फोटो आहे. सो त्याच्यामुळे आम्ही जरा डाऊटफुल होतो, म्हणून मग थोडेसे मोठे लोटस घेतले आणि म्हणजे समोरचे जेवढे घेतले तेवढेच मागचे घेतले. आणि दिस इज हाऊ. येस, इथे पण लोटस आहे, इथे पण बँडमध्ये पण इव्हन लोटस आहे. या बँडमध्ये नाही आहे, तर मग इथे असं. दिस इज अबाउट द मेहंदी. आणि मला हे पण विजन होतं की त्या मेहंदीला मला स्टोन लावायचे होते, जे की मी लावले मेहंदीच्या दिवशी. त्याच्यासाठी पण मी मार्केटमध्ये फिरली. तर मी त्यांना कारण मेहंदीला लावायचे स्टोन म्हटल्यावर त्या लोकांना नाही कळलं, तर मी केसांना लावायचे मागत होती. तर मला एका ठिकाणी त्यांनी हे दाखवले की नेल्सला लावायचे आहे. आणि मग मला वाटलं की ते त्याच्यावर व्यवस्थित जातील. अजून छोटे असते चालले असते असं मला तेव्हा वाटलं होतं, पण मला लावल्यावर असं वाटलं की जर अजून छोटे असते ते दिसलेच नसते फोटोत वगैरे. सो माझी साईज मला परफेक्ट वाटली. सो येस, मग मी ते सगळ्या लोटसला जिथे जिथे असा डॉट आहे, हां, जिथे जिथे असा डॉट आहे तिथे तिथे मी सगळे ते स्टोन्स लावले होते. तर ते पण खूप सुंदर दिसत होतं, कारण हळदी कुंकू लावताना आणि उटी भरताना ते छान दिसत होतं. त्याच्यानंतर मी ऑफकोर्स मेकअप आर्टिस्ट सांगितली होती मेन डेला लुकसाठी, कारण मला साडी पण वेअर करता येत नाही एवढी व्यवस्थित आणि मेकअप हेअरस्टाईल पण नाही जमत. सो मेकअप आर्टिस्ट तीच होती जी माझी एंगेजमेंटपासून माझ्यासोबत आहे. सो आय कॅन ट्रस्ट हर फुल्ली. सो तिला मी मागचा हेअरस्टाईलचा फोटो दिला होता. माझं हेअरस्टाईलचं पण हे होतं की मला ही हेअरस्टाईल करायची होती खूप दिवसाची, पण ती माझ्या कुठल्या लुकवर गेली नाही लग्नात, त्याच्यामुळे मग ती राहिली होती माझी. सो मला वाटलं या लुकवर परफेक्ट जाईल. सो आम्ही ही हेअरस्टाईल केली मागून. आणि समोरच्यासाठी मी तिला म्हटलं होतं की तुला जे व्यवस्थित वाटेल ते तू करू शकतेस, कारण की मला माहिती आहे ती माझ्या फेसच्या हिशोबाने बरोबर मला करून देईन. मग थोडंसं मेसीमध्ये आम्हाला पाहिजे होतं, सो तसं आम्ही केलं. आणि मेकअप ऑफकोर्स ती सुंदरच करते. तो लुक जसा पाहिजे मला तसा एकदम टर्नआउट झाला होता. फक्त मी लेन्स लावायचं ठरवलं होतं यावेळेस. सो मी ग्रे लेन्सकडे गेली. हेझलनटवाला ऑप्शन होता, हेझलवाला ऑप्शन होता आणि एक ग्रेवाला ऑप्शन होता. तर मी ग्रे लेन्स लावले यावेळेस, कारण मी लग्नाच्या वेळेस हेझल लावले होते.
मंगळसूत्र जे आहे ते मी मिनी मंगळसूत्र सांगितलं होतं, पण ते त्यांनी मोठं करून दिलं की तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्या. सो मग आम्ही मोठं नेकलेस माझं इथपर्यंत आलं होतं, पोटापर्यंत. छोटं नेकलेस छोटं मंगळसूत्र इथपर्यंत आलं होतं. सो म्हणून मग मी काहीच ॲक्च्युअली घालणार नव्हते रिअल ज्वेलरी वगैरे. मी फक्त सगळं हलव्याचंच घालणार होते. पण मग आम्ही ठरवलं की म्हणजे मला सजेस्ट केलं मेकअप आर्टिस्टने पण माझ्या आणि घरच्यांनी पण, की ते सुनं वाटत होतं, तर मग 2पेक्षा आपण काही घालू शकतो. तर मी माझं रिअल मंगळसूत्र आणि रिअल नेकलेस एक घातलं होतं. सो ते 2 आणि ते म्हणजे ते नेकलेस आणि ते मंगळसूत्र एकाच साईजचं होतं, तर ते एकच आपण कन्सिडर करू आणि त्याच्यानंतर हे 2. सो ते असं 3चं कॉम्बिनेशन केलं होतं आम्ही, म्हणजे लेंथ वाईज. सो ते सुंदर दिसत होतं. त्याच्यानंतर ज्वेलरी तर मी तुम्हाला सांगितली, जेवढी मी ऑर्डर केली तेवढी मी सगळी वेअर केली आणि ऑफकोर्स मॅचिंग बांगड्या घातल्या. सो येस, दिस वॉज अबाउट माय तिळवा लुक. फोटोज व्हिडिओज मी अगेन अटॅच केले असतील किंवा करेल. सो तुम्ही ते बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटला माझा तिळवा लुक. याच्यामुळे मी हे सांगते कारण की मग मी रेफरन्स देऊ शकते. म्हणजे तुम्ही लोक पण असा रेफरन्स घेऊन करू शकता. जशी ही हेअरस्टाईल पण आपण कुठे पण यूज करू शकतो. मेहंदी पण तुम्ही कुठे पण अशी काढू शकता वेगळ्या पद्धतीची. हलव्याच्या दागिन्यांचा आहे तर हलव्याच्या दागिन्यांच्या ऐवजी अशा टाईपचे दागिने आपण मेहंदीला, हळदीला पण, मेहंदी, हळदी किंवा मग सांजी वगैरेला पण कस्टमाइज करून घेतात. एक माझं सांगायचं राहिलं, ते मी कुठे माहीत नाही आता मी कुठे ॲड करेन. एक माझं सांगायचं राहिलं की मी हलव्याच्या दागिन्यांसोबत बिंदी नव्हती बोलावली मुद्दामच, कारण की मला बिंदी स्किप करायची होती, कारण माझा लुक पूर्ण ट्रेडिशनल नव्हता. सो मला वाटलं होतं की मी बिंदी स्किप करेन, मिडल पार्टिशनिंग करेन आणि खूप छान सिंदूर लावेन आणि ते फ्लॉन्ट करेन. पण ऑफकोर्स काही ना काही तर प्रोग्रामच्या दिवशी घाई गडबड होतेच. सो मी सिंदूर विसरली. पण येस, तुम्ही लावू शकता किंवा मग बिंदी पण लावू शकता. मला खूप लोकांनी म्हटलं की बिंदीची कमी वाटत आहे. मला बिंदीची कमी नाही वाटली, मला फक्त सिंदूरची कमी वाटली. पण ओव्हरऑल मला माझा लुक इनकम्प्लीट नाही वाटला, पण सिंदूर असतं तर अजून छान झालं असतं. ओके, सो हा अँगल वेगळा असेल कारण मी हे विसरली होती, तर मी हे नंतर बोलून ॲड करेन कुठेतरी. दिस वॉज अबाउट माय तिळवा लुक. एवढंच मला सांगायचं होतं या व्हिडिओबद्दल. आणि ओके, आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. मोस्टली वेडिंग सिरीज असेल. सो येस, प्लीज स्टे ट्यून्ड आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.